ट्रॅक्टरवाल्याचं लग्न, डॉल्बी बँजोला दिला रामराम, ट्रॅक्टरच्या साक्षीनं रंगलं लग्न. सध्या लग्न सराईचा हंगाम जोरात सुरू असून अनेक ठिकाणी थाटामाट, डॉल्बी व बँजोच्या गजरात विवाह सोहळे पार पडत आहेत. मात्र सैनिक टाकळी तालुका शिरोळीतील विनायक आनंदराव पाटील यांच्या लग्नानं एक वेगळीच परंपरा निर्माण करत पंचक्रोशीत विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. सामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेले विनायक पाटील यांना लहानपणापासून शेतीची व ट्रॅक्टरची विशेष आवड. आपल्या मेहनतीचा खरा साथीदार असलेल्या ट्रॅक्टरमुळेच आज कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्याची जाणीव ठेवत त्यांनी लग्नाआधीचा पारंपरिक ग्राम नैवेद्य हा सोहळा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. सैनिक टाकळीत प्रथेप्रमाणे नवरदेवाकडून गावातील दैवतांना नैवेद्य दिला जातो. बहुतांश ठिकाणी हा सोहळा डॉल्बी बँजोच्या गजरात पार पडतो. मात्र विनायक व त्यांच्या मित्रांनी दिखावपणाला फटा देत एक अनोखी संकल्पना राबवली. ज्या ट्रॅक्टरनं आपल्याला उभं केलं त्याच्या साक्षीने नैवेद्य द्यायचा असा निर्धार त्यांनी केला. यानुसार गावातील तब्बल 15 ते 20 ट्रॅक्टर एका मागोमाग उभं करून मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येकाच्या नजरा खेळवून ठेवणारा लगीन आगळं वेगळं, लगीन ट्रॅक्टरवाल्याचं असा फलक लावण्यात आला होता. कोणताही झगमगाट किंवा अनावश्यक खर्च न करता साधेपणात आणि कष्टाच्या प्रतीक असलेल्या ट्रॅक्टरच्या साक्षीनं हा ग्राम नैवेद्य सोहळा पार पडला. या उपक्रमामुळे सैनिक टाकळी परिसरासह संपूर्ण पंचक्रोशीत विनायक पाटील व त्यांच्या मित्राचं कौतुक होत आहे. वाढत्या लग्न खर्चाच्या पार्श्वभूमीवर एका शेतकरी तरुणानं घालून दिलेला हा आदर्श पांडा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. अनेक तरुणांनीही अशा साध्या आणि अर्थपूर्ण पद्धतीनं लग्न सोहळे साजरे करण्याचा विचार व्यक्त केला. विनायक पाटील यांच्या अनोख्या उपक्रमामुळे साधेपणात मोठेपणा असतो याची प्रचिती पुन्हा एकदा आली. त्यांच्या भावी आयुष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुदर्शन पाटील, शिवार न्यूज नेटवर्क.